जाठरागणी सामर्थ्यापेक्षा जास्त भोजन घेण्याची सवय. बऱ्याच जणांना कच्चं अन्न खाण्याची सवय असते. काही जणांच्या जेवणामध्ये रोज शिळं अन्न असतं. जे पचायला जड आहे किंवा जे अन्न पचवण्यासाठी आपल्या आतड्यांकडून जास्त वेळ घेतला जातो त्याला जड अन्न म्हणतात. तर काही जणांना रोज जड अन्न खाण्याची सवय असते किंवा मनाला न रुचणारं किंवा सवयीचं नसलेलं किंवा अयोग्य वातावरणात किंवा अतिशय घाई गडबडीत काही लोक अन्न घेत असतात, भोजन घेत असतात. तर अशामुळे खरं तर अजीर्ण उत्पन्न होतं. जागरण करणं, अतिपरिश्रम करणं, रागीट स्वभाव, सतत चिंता करण्याची प्रवृत्ती असते काही लोकांची किंवा एखाद्या जुनाट गंभीर व्याधीने काही लोक ग्रस्त असतात आणि त्या गंभीर व्याधीचा परिणाम त्यांच्या मनावर झालेला असतो आणि त्याच्यासोबत गंभीर व्याधींसाठी जी औषधं घेत असतो त्याचाही परिणाम तुमच्या पचन संस्थेवर होतो आणि त्यामुळे अजीर्ण उत्पन्न होतं. काहींना खोटी भूक लागत असते आणि ती खोटी भूक ही खरं तर विकृत पित्तामुळे असते. अशा लोकांना सतत काहीतरी खावं लागतं आणि मग ते दिवसभर चरत असतात आणि वारंवार खाण्यामुळे अजीर्ण उत्पन्न होतं. अजीर्णामुळे खरं तर शरीरातील दोष व्यापार बिघडतात. हळूहळू शरीरामध्ये दोष साठायला लागतात आणि मग नकळत अनेक व्याधींना आमंत्रण मिळत असतं. भूक न लागणं किंवा भूक मंदावणं किंवा अजिबात भूक नसणं, तोंडाला चव नसणं, काहीही अन्न खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवणं, अंग गळून जाणं किंवा सतत दमल्यासारखं वाटणं, पोट साफ न होणं, मलावष्ठांबासारख्या तक्रारी किंवा मलमूत्र आणि वात यांची सहज प्रवृत्ती न होणं, कुंथायला लागणं, वारंवार शौचाला जावं लागणं, सतत डोकं जड असणं, मळमळणं, तोंडाला पाणी सुटणं, अशी वेगवेगळ्या लक्षणांमधून खरं तर अजीर्णाची सुरुवात होते. भूक लागणं ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि चांगली भूक लागल्यानंतर योग्य वेळी क्षुधेचा वेग उत्पन्न झाल्यानंतर अन्न ग्रहण करणं म्हणजे यज्ञकर्म. परंतु एक लक्षात ठेवत मित्रांनो, योग्य वेळेला भूक लागल्यानंतर तुम्ही जे अन्न ग्रहण करतात ते सगळं अन्न व्यवस्थित पचेलच याची खात्री नाही देता येत. कारण व्यवस्थित अन्न पचवणं हे खरं तर बऱ्याच घटकांवर अवलंबून असतं. तुमचं वय किती आहे, तुमची प्रकृती कोणती आहे, तुम्ही कोणत्या देशामध्ये राहत आहात, तुमची आहारणशक्ती म्हणजे अन्न घेण्याची क्षमता काय आहे, किती आहे, जरणशक्ती म्हणजे घेतलेलं अन्न किती वेळात पचवलं जातं तुमच्या शरीराकडून, त्याला जरणशक्ती म्हणतात, ती किती आहे, ते अन्न तुम्ही जे ग्रहण करत आहात त्याची चव काय आहे, ते तुमच्या रोजच्या आवडीचं आहे का, ते ताजं आहे का, ते सवयीचं आहे का, असं एक ना अनेक घटकांवर खरं तर अन्नाचं व्यवस्थित पचन होणं हे अवलंबून असतं. त्याच्यामुळे आपण घेतलेलं सगळंच अन्न पचेलच असं नाही आणि ज्यावेळेला असं न पचलेलं अन्न महास्रोतसामध्ये पडून राहतं तर त्या व्याधीला अजीर्ण म्हटलं जातं.